त्यांना अभिवादन केलं आणि त्यांना मान्यवर केल्यानंतर आपल्या आयुष्य जिल्ह्याने मी उत्तम शेवडे, बहुजन समाज पार्टीचा स्टेट मीडिया प्रभारी। आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं 75वा गणराज्य दिन साजरा करण्याचं बहन मायावतीजी यांच्या आदेशानुसार आज साजरा केलेला आहे। 25 वर्ष गणराज्याला झालेली आहे। भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली, परंतु 75 वर्ष पूर्ण होऊनही या शासनाने पाहिजे त्याप्रमाणे पाहिजे त्या प्रकारे संविधानावर अंमल केलेला नाही। आज हे 75वं वर्ष पूर्ण झाल्याचं असलं, अमृत महोत्सवाच्या शासनाच्या वतीनं घोषणा केल्या गेल्या, तरीही या दिवसाला पाहिजे तेवढं महत्त्व शासनानं दिलेलं नाही। याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं 15 ऑगस्टला महत्त्व दिलं जातं, त्या पद्धतीनं शासनकर्ते संविधान दिनाला, गणराज्य दिनाला महत्त्व देत नाही। याचं कारण असं आहे की इंग्रजांच्या हातातून देश ह्या प्रस्थापित ब्राह्मणवाद्यांच्या हातात आला, म्हणून ते स्वातंत्र्य दिनाला जास्त महत्त्व देतात। काल परवापर्यंत हजारो वर्ष ज्या समाजाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि मान सन्मानापासून या प्रस्थापितांनी दूर ठेवलं, त्या समाजाला 26 जानेवारी 1950 पासून मानव अधिकार मिळाले। तो मानव अधिकार देणारा दिवस खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य, गणराज्य, गणांचं राज्य, बुद्धाच्या भाषेत गणराज्य हा दिवस असल्यामुळं हे गणांचं राज्य या प्रस्थापितांना नको आहे आणि म्हणून प्रस्थापित या दिनाचं महत्त्व टाळण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, घर घर संविधान ही फक्त पोकळ घोषणा या शासनानं केलेली आहे। घर घर संविधान म्हटलं तर प्रत्येक घरात यांनी संविधान दिलं पाहिजे होतं। मागच्या वेळेस जसं याचा घर घर तिरंगा म्हणून यांनी अभियान राबवलं, कारण 15 ऑगस्ट हा दिवस होता, त्यांच्या स्वातंत्र्याचा दिवस होता। त्यांनी घरोघरी तिरंगे शासनाच्या कार्यालयात करोडो रुपयांची योजना त्यांनी राबवली। मात्र घर घर संविधानाची जेव्हा गोष्ट आली तेव्हा संविधानाला यांनी नाकारलं। काल परवा ज्यांनी 60 वर्ष या देशात राज्य केलं, ते काँग्रेस संविधानाची प्रत डोक्यावर घेऊन नाचतात, मात्र अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही। बाबासाहेबांशी बेईमानी त्यांनी केली, संविधानाशी बेईमानी केली आणि ज्या 15 वर्षात ज्या भाजपचं सरकार आलं, त्यांनी तर या संविधानाची ऐशी तैशी करून संविधान कचऱ्याच्या पेटीत टाकण्याचं षड्यंत्र रचलं आणि म्हणून हे भाजप प्रस्थापितांचं जे सरकार अनेक राज्यात आहे, काँग्रेसचं सरकार अनेक राज्यात आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे, मात्र त्यांनी गणराज्य दिन पाहिजे त्या प्रमाणात साजरा केला नाही। याचा कारण असं आहे की बहुजन समाजाला मान सन्मानाचा हा दिवस आहे आणि म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि अंमलात आणण्यासाठी पार्लमेंटमध्ये जाऊ इच्छित होते, त्या पार्लमेंटमध्ये जाण्यापासून या प्रस्थापितांनी थांबवलं। आज तेच लोक संविधानाचं उदो करायला सुटले आहेत। या ढोंगीपासून आपण सावध राहावं आणि ज्या संविधानानं तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सर्वांना मोफत ही देण्याची जी घोषणा केली, ती मात्र घोषणा पोकळ ठरते आहे आणि म्हणून बहुजन समाजाने अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक आणि ओबीसी या 85% बहुजन समाजाने स्वतः शासक झालं पाहिजे आणि आज निर्णय घेतला पाहिजे की 75 वर्ष पूर्ण होऊन गेलीत, मात्र आमचं राज्य, आमचं सरकार आलं नाही। या बाबासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान करायचा असेल तर आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आलो। आज सकाळी बहुजन समाज पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज आम्ही ध्वजारोहण केलं, इथे येऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं। या प्रास्ताविकेमध्ये ज्या गोष्टी संविधानानं देऊ केलेल्या आहेत ते शासनकर्त्यांची ड्युटी आहे, शासनकर्त्यांची जबाबदारी आहे
की त्या पूर्ण केल्या पाहिजे. ते करू इच्छित नाही आणि ते फक्त फुलतापा देण्याचं काम करतात. मग ईव्हीएमचं सरकार बनवतात आणि या ईव्हीएमच्या सरकारला आपण आता उलथून पाडलं पाहिजे. आणि समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही जी मानवी जीवनमूल्य संविधानानं दिलेली आहेत ते बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून, कारण काँग्रेसने 60 वर्ष राज्य केली, 15 वर्ष भाजपनी राज्य केली, हे प्रस्थापित मनुवादी चोर मौसेरे भाई एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून अशा वेळेस तिसरा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष जर कोणता असेल तर बहुजन समाज पार्टी हे राष्ट्रीय पक्ष आहे. आणि बहन मायावती त्यांच्या नेत्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला निळा झेंडा दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हत्ती चिन्ह दिलेलं आहे. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा आज खऱ्या अर्थानं संविधानाचा सन्मान करायचा असेल, बाबासाहेबांचा सन्मान करायचा असेल, गणराज्य दिन साजरा करायचा असेल तर बहुजन समाजाने एकत्र होऊन बहुजन समाज पार्टीचं शासन या केंद्रीय स्तरावर प्रत्येक राज्यात देशात आणलं पाहिजे. एवढी या प्रसंगी आम्ही शपथ घेण्यासाठी इथं जमलेलो आहोत. धन्यवाद. बहुजन समाज पार्टीचा गणराज्य दिन चिराई हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान के सम्मान में, महापुरुषों के सम्मान में जय भीम का नारा गूंजेगा.